काही या गोष्टी माहिती नाही पडल्या. ज्यावेळी आम्हाला ज्या नोटीस आल्या 5 करोड, तर आम्हाला शॉक बसला. त्या शॉकाने माझी मावशी ऑफ झाली, माझी आई ऑफ झाली. माझा भाव 5 करोड आम्हाला टॅक्सची नोटीस इन्कम आलेली. टॅक्सची नोटीस. हो. माझी अकाउंट इनको पता ही नहीं है किधर है. माझी मावशी कोटी रुपये शॉक कुठे झाले? ऑफ झाली, पैसे बी नाही दिले आम्हाला. आणि ती ऑफ झाली, थोड्या दिवसात माझी आई ऑफ झाली. पैसे देणार कुठे, आपल्याकडे काहीच नाहीये. आणि एवढी वर्ष माझ्या आईने मेहनत केली, तिकडे राबले, काय केलं, काही केलं नाही. त्यानंतर आम्ही गेलो तिथे, माझा भाऊ आणि मी तिथे शेतीवर गेले, भरणी केली. त्यांना मी सांगितलं थांबवा, इथे मालकीन मी आहे, कोणाला विचार तुम्ही हे करतात आहे. तर ती भरणी बंद केली. साहेबांच्या मी ऑफिसला आलो, साहेब तेव्हा नव्हते. ते बोलले तुम्ही शनिवारी भेटेल. मग मी नरेंद्र मेहताच्या ऑफिसला गेली, त्यांच्या माणसांना सांगितलं ती जागेची मालकीन मी आहे, तुम्ही कसं स्वतःच्या ताब्यात घेऊ शकता, ही जागा आमची आहे, आम्हाला 1 रुपया दिला नाहीये. तुमच्या ह्या शॉक मध्ये माझ्या आई भाऊ सगळे ऑफ झाले, त्याची भरपाई कोण देणार आहे. 5 करोड असं मला असले. माझ्या भाऊचं घर काम केलं असतं, भावाने रिक्षा चालवली असती, नाही चालवली असती. मग तुम्ही काय एवढी हे करतात, तुम्ही हॉटेलमध्ये बोलवतात, गप्पा फोटो काढतात आणि सांगतात तुम्हाला आम्ही पैसे दिले. आम्हाला दाखवा, आमचे बँक बुक दाखवले, 2100 रुपये आमच्या अकाउंटमध्ये आहेत. मग एवढा पैसा दिला ना आम्हाला, 5,22,27,000 रुपये कुठे आहे ते, कुठे पैसे दिले? गोरेगावच्या बँकमध्ये, एक बँकमध्ये नाही, 3 बँकेत दिलेत. ह्यांचं अकाउंट नाही, गोडबंद राहणारी अनपट आहेत, ते शिकलेला नाही, काय नाही. आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही सर. 5 कोटी पैसे भेटले तर आम्ही कुठे ठेवले इनकम टॅक्सची नोटीस भेटेल का? हो आहे, इन्कमची नोटीस दाखवा. आईने आमच्या केली, त्यांच्याकडे आलेले, त्यांनी सर जेव्हा टोकन म्हणून 12 लाख रुपये दिले तेव्हा तर सही करायला लावलीच नाही त्यांना. आज आम्हाला मार्गदर्शन करायला साहेबांनी आम्हाला केलं. त्यांनी 12 लाख कॅश दिले. कैश में दिया, थोड़ा थोड़ा पैसा करके दिए, 12 लाख का जो चेक दिया था, चेक नहीं दिया था, थोड़ा थोड़ा पैसे करके दिए. क्योंकि अनपढ़ है, उनको कुछ 12 लाख पता नहीं, 1 लाख नहीं पता, उनको 4,000 रुपये गिनने नहीं आते, तो 12 लाख क्या गिनेंगे. इन्कम टॅक्सची नोटीस दाखव. काही लोक जी गायब आहेत आता मागाशी ते त्याचं आम्हाला आयडिया नाही, त्याचा आयडिया नाही आम्हाला. आज आम्हाला भीती वगैरे आहेत का नेता आणि सेवक नाही, मला काही पासून? भीती नाही, कारण ही आमची स्वतःची जागा आहे. आणि हा भी घाबरून का त्याला राहू, तो आमची जागा आमच्याच महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या जागा हडप करणार, हे मी हे करून देणार नाहीये. माझी जागा आणि मला सांग, मी साहेबांना सांगते आमची जागा आम्हाला दे. आणि जो फसवणूक करतात आहे त्यांना तुम्ही कारवाई करा त्यांच्यावरती.